नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. उमरवाड फाटा जयसिंगपूर येथे चरस विक्री करणारे रेकॉर्ड गुन्हेगारास अटक. 37 ग्रॅम चरस व इतर साहित्य असा एकूण 76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची कारवाई. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत माहिती उपलब्ध करून कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. 29 सप्टेंबर 2025 रोजी पथकामार्फत माहिती मिळवून कारवाई करण्याचे काम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्ड गुन्हेगार दिलदार कांबळे राहणार उमरवाड तालुका शिरोळ हा उमरवाड फाटा येथे चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सूचना दिल्या. त्यानुसार पथकाचे अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर मोरे व अंमलदार यांनी उमरवाड फाटा जयसिंगपूर येथे सापळा लावून चरस विक्री करण्याकरिता आलेल्या इस्मावर हॉटेल जमजम जवळ पकडले. त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने नाव दिलीप उर्फ दिलदार चौगुंडा कांबळे, वय वर्ष 39, राहणार माळबाग, उमरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. नमूद इस्माची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात 37 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा 76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. दिलीप कांबळे याच्या कब्जात असलेला चरस योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून 2 पंचायत सक्षम जप्त करण्यात आला आहे. चरस विक्री करणारा इसम नामे दिलीप उर्फ दिलदार चौगुंडा कांबळे यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात NDPC कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीने त्याच्या कब्जात मिळणारा चरस अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला याचा तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करीत आहेत. आरोपी दिलीप उर्फ दिलदार चौगुंडा कांबळे याच्या विरुद्ध यापूर्वी NDPS कायद्याअंतर्गत शिवाजीनगर, शाहूपुरी, राजारामपुरी व जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार महेश पाटील, महेश खोत, संजय कुंभार, शुभम संगपाळ, लखन पाटील, संजय पडवळ, अशोक पवार, सुशील पाटील, राजेश राठोड, अनिल जाधव यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.